लोक बोलण्यासाठी तळमळतील, लोक भेटण्यासाठी तडफडतील. फक्त ही एक वस्तू तुमच्या जवळ ठेवा, जी न बोलणारी लोक आहेत ती सुद्धा तुमच्या मागे पुढे फिरू लागतील. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्यावरती सतत रागावत असते. अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्याला सोडून गेलेली असते. कित्येक वेळा ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते. ज्या व्यक्तीवरती आपण खूप विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते. बरेच घरं किंवा बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय, भावाचं आणि बहिणीचं पटत नाही, पतीचं आणि पत्नीचं पटत नाही, सासूचं आणि सुनेचं जमत नाही. घर एकच असतं, छप्पर एकच असतं, पण त्या घरात एकोपा नसतो. त्या घरात क्लेश जास्त असतात, त्या घरात भांडणं खूप जास्त असतात. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटतं माझ्या समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकावं, माझ्या पतीने माझ्या मनासारखं वागावं, माझ्या पत्नीने माझं सगळं ऐकून घ्यावं, माझी बहीण मी जे म्हणेल तसंच तिने करावं. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याच सोबत, आपल्याच जवळ किंवा आपल्याच शेजारी असा एखादा व्यक्ती असतो की त्या व्यक्तीकडे तुमच्यापेक्षा कमी पैसा असतो. त्या व्यक्तीकडे म्हणजे तो व्यक्ती तुमच्या इतका सुंदरही नसतो. प्रत्येक गोष्टीने तो व्यक्ती तुमच्यापेक्षा कमी असतो, पण तरीही बाजूची लोक, नात्यातली लोक, गावातली लोक, तालुक्यातली लोक त्या व्यक्तीला जास्त मान देतात. त्या व्यक्तीकडे सल्ले मागायला जातात, त्या व्यक्तीचं मत विचारात घेतात. आपल्याला कळत नाही मी काय करू, आपल्याला समजत नाही की माझं कुठं चुकतंय. आपण फक्त विचार करत बसतो. लक्षात ठेवा, त्याच्याकडे जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती नक्कीच जास्त आहे आणि तुमच्याकडे जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती कुठेतरी खूप कमी आहे. हीच अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी ही एक वस्तू तुम्ही जवळ ठेवली, लोक तुम्हाला मान देतील, सन्मान देतील, लोक तुमचे सल्ले मागायला येतील, लोक तुम्हाला विचारात घेतील आणि प्रत्येक गोष्टीत लोक तुमच्या मागे पुढे फिरतील. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. तुम्ही दोघांपैकी एक किंवा शक्य असेल तर दोघांपैकी 2ही उपाय करू शकता. सगळ्यात पहिल्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबाच्या झाडाचं छोटंसं मूळ, काटेरी लिंबू. ज्या लिंबाचा आपण लिंबू सरबत बनवतो हे लिंबू. लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ, एक छोटीशी मुळी तोडायची आहे, खणायची आहे. तुम्हाला ती मुळी आपल्या घरी आणायची आहे. लिंबाची मुळी स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायची आहे. एका कापडाने ती स्वच्छ तुम्हाला पुसायची आहे. त्यानंतर तुम्ही जिथे जास्त वेळ असता, घरातला कुठलाही कोपरा, स्वयंपाकघर असेल, तुमची बेडरूम असेल, कुठलाही एरिया, त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुम्हाला एक लाल रंगाचं कापड, एक छोटंसं लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे. त्या कापडाच्या वरती तुम्हाला एक लिंबाचं पान ठेवायचं आहे. लिंबाचं मूळ घरी आणाल तेव्हा लिंबाचं पान सुद्धा घरी आणा. जे लिंबाचं पान घरी आणलेलं आहे त्या लिंबाच्या पानावर हळदीने आपल्याला ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे, ज्या व्यक्तीला आकर्षित करायचं आहे, ज्या व्यक्तीने आपलं ऐकावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. लिंबाच्या पानावर त्या व्यक्तीचं नाव लिहून झाल्यानंतर आता हे लिंबाचं पान जे आहे हे तुम्हाला त्या कापडावर ठेवायचं आहे आणि त्याच पानावरती हे स्वच्छ धुतलेलं लिंबाचं मूळ तुम्हाला ठेवायचं आहे. बघा, लिंबाचं पान, नाव लिहून आणि मूळ, दोनही गोष्टी लाल कापडामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. जे काळं मीठ असतं, ज्याला आपण सेंदव मीठ असं म्हणतो, हे काळं मीठ, ब्लॅक सॉल्ट तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्हाला एक 7 चिमूटभर मीठ तरी त्या वाटीमध्ये घ्यायचं आहे. उजव्या हाताच्या या 3 बोटांमध्ये, बघा, उजव्या हाताच्या या 3 बोटांमध्ये थोडंसं मीठ घ्यायचा आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला वश करायचं आहे, ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज हे मीठ तुम्हाला तुमच्या अट्रॅक्शन पॉवर वाढवायचे आहे, तुम्हाला तुमच्याकडे त्याला अट्रॅक्ट करायचं आहे. म्हणून हे काळं मीठ त्या व्यक्तीच्या नावाने स्वतःवरून ओवाळायचं आहे. फक्त एक वेळा ओवाळा. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि त्याच्यासोबत मंत्र म्हणा. मंत्र व्यवस्थित आहे का? मंत्र आहे क्लीम ह्रीम सोहम वश वश वश. क्लीम क्लीम श्रीम रोहन वश वश. क्लीम श्रीम तृप्ती वश वश. क्लीम श्रीम अर्जुन वश वश. क्लीम श्रीम नंदिनी वश वश. जी काही नावं घेतलेली आहेत त्या नावांमध्ये तुम्हाला जी नावं घ्यायची असतील ज्या व्यक्तीच्या नावाने ती नावं घ्या आणि हे चिमूटभर मीठ जे आहे ते त्या लिंबाच्या पानावर त्या मुळावर अर्पण करा. पुन्हा थोडं दुसरं मीठ घ्या या उजव्या हाताच्या 3 बोटांमध्ये. पुन्हा स्वतःवरून ओवाळून सेम मंत्र म्हणा. पुन्हा ते त्या पानावर अर्पण करा. असं 7 चिमूटभर मीठ त्या पानावर त्या लिंबाच्या मुळावर घालायचं आहे. त्यानंतर ते लिंबाचं मूळ जे आहे पान जे आहे ते कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आणि ही तयार केलेली पोटली तुम्हाला त्या क्षणापासून 21 दिवस तुमच्या जवळ ठेवायची आहे. किती? 21. 21व्या दिवशी तुम्हाला ही पोटली घेऊन कुठल्याही लिंबाच्या झाडाजवळ जायचं आहे. जिथे कुठे लिंबाचं छोटं मोठं झाड असेल, शेजारी पाजारी नर्सरीत नात्यात कुठेही गावात जिथे लिंबाचं झाड असेल तिथे जायचं. लिंबाच्या झाडाजवळची जी माती आहे खाली त्याच्या सावलीतली ती थोडी बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये हे कापड सोडायचं आणि कापडात असणारं लिंबाचं पान, लिंबाचं मूळ आणि त्यावर घातलेलं मीठ 3ही गोष्टी मातीमध्ये दाबायचं. बघा, हा उपाय पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. 21 दिवसांमध्ये तुम्ही अनुभव घ्याल. तुम्ही स्वतः म्हणाल ताई अट्रॅक्शनवर वाढले, लोक ऐकतात, पती ऐकतोय, समोरचा प्रत्येक व्यक्ती मला आता प्रत्येक गोष्टीमध्ये विचारात घेतोय. बघा, लिंबू हे उतारा करण्यासाठी, तंत्र मंत्र करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. सर्वाधिक लिंबू हे वशीकरणासाठी सर्वश्रेष्ठ असतं. लिंबाचं मूळ आणि लिंबाचं पान दोनही गोष्टी अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी, समोरील व्यक्तीवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी दोनही गोष्टी शास्त्रात खूप उपयुक्त मानल्या जातात. जेव्हा दोनही गोष्टी काळ्या मिठाने तुम्ही मांत्रिक करता आणि जेव्हा ही पोटली जवळ ठेवता तेव्हा कितीही मोठा शत्रू असेल तो पण तुमच्यासमोर झुकतो. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे तुरटी. एक छोटं ग्लास घ्या, त्यामध्ये थोडं पाणी घाला. तुम्ही रात्री झोपताना, जेव्हा रात्री झोपायला जाता तेव्हा हा उपाय करा. रात्री झोपायला जाताना फक्त ग्लासभर पाणी स्वतःच्या समोर ठेवा. त्या पाण्यामध्ये थोडंसं 1 किंवा 2 तुरटीचे खडे घाला. अर्धा चमचा त्याच्यामध्ये हळद घाला. त्यावरती उजवा हात ठेवा, म्हणजे त्या पाण्यावर उजवा हात ठेवा आणि उजवा हात ठेवून ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करतोय त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झाली आहे, ती व्यक्ती तुमच्याशी बोलतीये, ती व्यक्ती तुमचं ऐकतीये, असे चित्र डोळ्यासमोर उभं करा. ठीक आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे हे पाणी रात्रभर तुम्ही जिथे झोपताय तिथे तुमच्या डोक्याच्या कडेला कुठेही, समजा मी अशी झोपते तर या बाजूला खाली बेडच्या कुठे जिथे जागा असेल तिथे ते पाणी रात्रभर ठेवा. सकाळी उठलात, सगळ्यांच्या अगोदर उठा. सकाळी उठलात की त्यानंतर सगळ्यात आधी हे पाणी घराच्या बाहेर घेऊन जायचं. कुठलंही झाड असेल, तुळस सोडून कुठलं पण झाड चालेल, गुलाब, मोगरा, चमेली, जास्वंद, पेरू, चाफा, कुठलं पण, त्या झाडाला हे पाणी फक्त अर्पण करायचं आणि घराकडे निघून यायचं. सलग 7 दिवस ही क्रिया केली. रोज रात्री झोपताना सलग 7 दिवस ही क्रिया केली. तुम्हाला सांगते 7 दिवसांमध्ये जी व्यक्ती तुमचं तोंड बघत नव्हती, जी व्यक्ती तुम्हाला व्हॅल्यू देत नव्हती, जी व्यक्ती तुमच्याकडे लक्ष देत नव्हती, जी व्यक्ती तुमच्यावरती रागावली होती, ती व्यक्ती या 7 दिवसांमध्ये स्वतःहून तुमच्याकडे येईल. ती व्यक्ती तुमच्याशी बोलायला लागेल, ती व्यक्ती तुमचं ऐकायला लागेल, ती व्यक्ती तुम्हाला विचारात घ्यायला लागेल, तीच व्यक्ती तुमचे सल्ले मागायला लागेल. खूप साधे उपाय आहेत, खूप सोपे उपाय आहेत, पण दोनही उपाय वशी करण्यासाठी खूप मौल्यवान आहेत. बघा,
हळद आणि तुरटी दोनही गोष्टी समोरील व्यक्तीला खेचून आणण्यासाठी, समोरील व्यक्तीला वश करण्यासाठी शास्त्रात खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. जेव्हा पाण्यामध्ये दोन गोष्टी घालून हात ठेवून जेव्हा ते पाणी तुम्ही ऊर्जित करता, ते पाणी जेव्हा तुम्ही अभिमंत्रित करता, ते पाणी जेव्हा सकाळी उठून एखाद्या झाडाला घालून येता, तेव्हा बघा, जेव्हा ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालून येता तेव्हा ती पॉझिटिव्हिटीची शक्ती, तंत्रमंत्र केलेली जी काही रात्रीत शक्ती आहे ती शक्ती तुम्हाला तुमच्यासोबत साथ देते. ज्या व्यक्तीच्या नावाने ही रेमेडी केलेली आहे ती व्यक्तीला आपोआप ती तुमच्याकडे खेचून आणते. खूप साधे सोपे उपाय आहेत. तुम्हाला जो वाटेल योग्य तो करा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.